ठाकरे आता दुहेरी वार करण्याची तयारी करतात। विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल दिल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी पार पडणार आहे। आदेशाचं पालन न केल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। तर नार्वेकरांच्या निकालाच्या विरोधामध्ये आज उद्धव ठाकरे हे महापत्रकार परिषद घेणार आहेत। तर त्याच वेळेला शिंदेंच्या शिवसेनेने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। जर शिवसेनेची 2018 ची घटना विधानसभा अध्यक्षांनी अमान्य ठरवली, मग ठाकरेंच्या आमदारांना अपात्र का केलं नाही याच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि यावरती सुद्धा आज सुनावणी पार पडणार आहे। खरं तर आपण पाहिलं असेल, ज्या दिवशी हा निकाल लागला आमदार अपात्रतेचा त्याच दिवशी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की येत्या काळात सविस्तर या संपूर्ण विषयाबद्दल माहिती देऊ आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल मातोश्रीवर रोज बैठका होत होत्या या संदर्भात, कारण की जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला होता हा निकाल होता तो म्हणजे 2018चा शिवसेना पक्षाच्या घटनेला अनुसरून हा निकाल दिला होता। त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचं पद नाही असं देखील अध्यक्ष राहुल नार्वेकर हे म्हटलं होतं आणि त्या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की 2018चा जो पक्षाची घटना आहे या घटनेची प्रत आहे ही निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्यात आली होती आणि त्याच प्रतची कॉपी जी आहे ही या पत्रकार परिषदेत मांडणार आहे। त्याचबरोबर काही व्हिडिओ आहेत जे शिवसेना पक्षाची घटना ज्यावेळी बनवण्यात आली त्यावेळी व्हिडिओ देखील काढण्यात आले होते, ते व्हिडिओ देखील इथे सादर करतील। सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे त्यात ती म्हणजे या व्हिडिओमध्ये त्यामुळे या महापत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल। आपण दिल्लीला जाऊयात, शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? दोन्ही याचिकांवरती सुनावणी होणार आहे। माझ्यासोबत हे बोलण्यासाठी ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत। सर, सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाने याचिका दाखल केलेली आहे, दुसरी याचिका शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे। काय नक्की कायदेशीर अर्थ निघू शकतो यातून? बघा, ह्याच्यात असं आहे की कियोटो होलोहान जी जजमेंट 92 मध्ये आली त्याच्यात त्यांनी सांगितलं की अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता 30 दिवसाच्या आत। त्याच्या आधी अध्यक्षांचा निर्णय हा फायनल होता। आता तेच हे वापरून अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून एकनाथ शिंदे ची शिवसेना हे उच्च न्यायालयात गेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे आलेले आहेत। उद्धव ठाकरेंना हेच आहे की त्यांना लवकर ह्याच्यात निर्णय पाहिजे आहे, त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दरवाजा ठोठवला आहे आणि एखाद्या वेळेस शिंदे साहेबांना वाटत असेल की मुख्यमंत्री पद तर त्यांचं शाबूत आहेच आणि त्यांना पण नार्वेकरांचा निर्णय पटला नव्हता तर ते उच्च न्यायालयात गेले। आता कुठे मॅटर लागतं, कधी आधी लागतं ते बघावं लागेल। उच्च न्यायालयाची डेट ही 22ची आहे मुंबईमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये काल याचिका दाखल झालेली आहे। तर त्याच्यात नॉर्मली याचिका दाखल झाल्यावर 8 ते 12 दिवसात ते बोर्डावर येतं, पण आता उद्धव ठाकरेंच्या वकिलांचा हाच प्रयत्न असेल कोर्टाला सांगायचा की अर्जन्सी दाखवून की लवकर तुम्ही हे बोर्डावर लावा आणि त्यांची अर्जन्सी। धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी।